रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचा पूर्वीचा व्हिडिओ. रत्नागिरीत सायंकाळी उशिरा अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची सर आली आणि या पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण कामाची जणू लक्तरे निघाली. रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोर्चला सुशोभीकरणासाठी पीओपीचे डिझायनिंग करण्याचे काम सुरू होते. अचानक आलेल्या पावसाने व वाऱ्याने पीओपी धडाधड खाली गळून पडले व आतील पातळ शीट लोंबकळू लागली. वीज पडल्याने हे झाल्याची काहींनी शक्यता व्यक्त केली व हा म्हणता अफवा पसरली. परंतु वीज पडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीवर वीज पडते तेव्हा तडे जातात, जळल्याच्या खुणा राहतात, तर काही ठिकाणी भगदाडे पडतात. तसे काहीही झालेले नाही. तसेच रेल्वे स्टेशन इमारतीवर लायटिंग अरेस्टर असल्याने इमारतीवर वीज होऊन नुकसान होण्याची शक्यता नसल्याचे रेल्वेच्या जाणकारांनी सांगितले. रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा सध्याचा व्हिडिओ. मात्र छतातून थोडीफार जरी गळती असेल तरी पीओपी सुटून खाली पडते. अचानक आलेल्या पावसात कुठेतरी पाणी लागल्याने पीओपी गळून पडल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याचाच अर्थ सुशोभीकरणाच्या कामाची क्वालिटी कशा प्रकारची आहे हे स्पष्ट होते, असे मत याबाबत बोलताना अनेक नागरिकांनी सडतोडपणे व्यक्त केले. अशाच आणखी अपडेटसाठी सबस्क्राईब करा.